आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही माणसं आयुष्यभर साथ देतात, तर काही माणसं आपल्या चांगल्या काळात सोबत असतात. काही माणसं अशी असतात जी परिस्थितीनुसार रंग बदलतात. एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक साधा मुलगा राहत होता. लहानपणी त्याच्या वडिलांचं छत्र हरवलं होतं. त्याची आई खूप कष्ट करून त्याला मोठं करत होती. आई नेहमी अर्जुनला एक गोष्ट सांगायची, बाळा, आयुष्यात पैसा कमव, पण त्यापेक्षा चांगली माणसं कमव. कारण पैसा वाईट काळात नेहमी साथ देईलच असं नाही, पण खरी माणसं शेवटपर्यंत सोबत राहतात. अर्जुनने आईचे शब्द मनात ठेवले. तो खूप मेहनत करू लागला. दिवस रात्र कष्ट करून त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. लोक त्याला ओळखू लागले. पैसा, प्रसिद्धी आणि यश त्याच्या आयुष्यात आले. आणि मग ज्यांनी कधी त्याची विचारपूस केली नव्हती तेच लोक आता त्याच्याजवळ येऊ लागले. अर्जुन, तू तर आमचा जुना मित्र आहेस. तुला कधीही मदत लागली तर आम्हाला सांग. असे शब्द ऐकून अर्जुनला वाटले की ही सगळी माणसे खरंच आपली आहेत. पण वेळ नेहमी सारखी राहत नाही. एक दिवस अर्जुनच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. हळूहळू पैसा कमी झाला, परिस्थिती बदलली आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूची माणसंही बदलू लागली. ज्यांचे रोज आधी फोन यायचे ते आता फोन उचलत नव्हते. ज्यांना अर्जुनने मदत केली होती तेच लोक आता त्याला ओळखत नव्हते. त्या रात्री अर्जुन एकटा बसून होता. तो स्वतःशीच म्हणाला, ज्यांना मी सगळं समजलं तेच आता परके झाले. तेव्हा त्याला आईचे शब्द आठवले, माणसाचा खरा रंग सुखात नाही तर दुःखात दिसतो. त्या दिवसानंतर अर्जुनला एक गोष्ट समजली होती की आयुष्यात प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनापासून जवळचा नसतो. कधीकधी आयुष्यात आपल्याला माणसांची ओळख करून देण्यासाठी कठीण प्रसंग दाखवतं. अर्जुन खूप दुःखी झाला होता, पण त्याचवेळी त्याचा जुना मित्र विजय त्याला भेटायला आला. विजयने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अर्जुन, आज तुझ्याकडे पैसा नाही म्हणून मी तुझी साथ सोडणार नाही. कारण माझी मैत्री तुझ्या पैशाशी नाही तर तुझ्या मनाशी आहे. हे शब्द ऐकून अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं, ज्यांना आपण आपलं समजतो ते सगळेच आपले नसतात, पण ज्यांना आपण कधी महत्त्व दिलं नाही अशी काही माणसं आयुष्यभराची साथ देऊन जातात. त्या दिवसापासून अर्जुनने पुन्हा सुरुवात केली. तो पुन्हा मेहनत करू लागला. प्रत्येक अपयशातून शिकू लागला. हळूहळू त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. काही वर्षांनी अर्जुन पुन्हा यशस्वी झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक त्याला सोडून गेले होते तेच लोक पुन्हा त्याच्याकडे येऊ लागले. पण आता अर्जुन बदलला होता. तो हसून सगळ्यांशी बोलायचा, पण कोणावरही लगेच विश्वास ठेवत नव्हता. कारण त्याने आयुष्याकडून एक मोठा धडा शिकला होता. त्याने एक चित्र काढलं. त्या चित्रात एक झाड होतं. उन्हात अनेक लोक त्या झाडाच्या सावलीत बसले होते. पण जेव्हा वादळ आलं तेव्हा फक्त काही मोजकी माणसं त्या झाडाला आधार देण्यासाठी उभी राहिली. त्या चित्राखाली अर्जुननं लिहिलं, आयुष्याच्या चित्रकलेत रंग भरणारी माणसं जपा, कारण रंग बदलणारी माणसं फक्त चांगल्या काळात सोबत असतात. हे चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशी माणसं आठवली होती. लक्षात ठेवा, सुखात हात मिळवणारे अनेक भेटतील, पण दुःखात हात धरून उभे राहणारे खरे आपले असतात. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वाटेवर आणून उभं करतं जिथे आपल्याला पैशाची नाही तर माणसाची खरी किंमत समजते. अर्जुनने आयुष्यात एक गोष्ट शिकली होती, वेळ बदलली की माणसं बदलतात, पण संकटात जे सोबत राहतात तीच खरी नाती असतात. एक काळ असा होता जेव्हा अर्जुनच्या घराबाहेर लोकांची गर्दी असायची. प्रत्येकाला त्याच्याशी मैत्री करायची होती, प्रत्येकाला त्याच्या यशाचा भाग व्हायचं होतं. पण जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा ती गर्दी हळूहळू गायब झाली. काही लोकांनी तर अर्जुनबद्दल बोलायलाही सुरुवात केली. आता त्याच्याकडे काय राहिलंय? आधीसारखा पैसा नाही. आता त्याच्याशी काय संबंध ठेवायचा? हे शब्द अर्जुनच्या मनाला खूप लागले, पण त्याने हार मानली नाही. त्याला आईचे शब्द आठवले, बाळा, सोन्याची किंमत बाजारात होते, पण माणसांची किंमत त्याच्या स्वभावात असते. अर्जुन रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा, जुन्या आठवणी पाहायचा. ज्या लोकांसाठी त्याने मदतीचा हात पुढे केला होता तेच लोक आज त्याच्यापासून दूर गेले होते. पण त्या अंधारात एक छोटासा दिवा होता, तो म्हणजे त्याचा मित्र विजय. विजयने कधी अर्जुनची परिस्थिती पाहिली नाही, त्याने फक्त त्याचा मित्र पाहिला. तो म्हणायचा, मित्र तो नाही जो तुझ्या आनंदात टाळ्या वाजवतो, मित्र तो आहे जो तुझ्या अश्रूंमध्ये तुझा हात धरतो. अर्जुनने ठरवलं, लोक बदलले म्हणून मी माझं मन बदलणार नाही. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. प्रत्येक अपयशाला त्याने धडा मानला, प्रत्येक दुःखाला त्याने ताकद बनवलं आणि हळूहळू त्याचे दिवस पुन्हा बदलू लागले. काही वर्षांनी अर्जुनने एक चित्र काढलं. त्या चित्रात एक नदी होती. नदी वाहत होती. तिच्या काठावर अनेक झाडं होती. काही झाडं उन्हात सावली देत होती, पण वादळ आलं तेव्हा काही झाडं तुटून गेली. अर्जुनने त्या चित्राखाली लिहिलं, ज्यांचे रंग वेळेनुसार बदलतात त्यांना ओळखायला वेळ लागतो, पण ज्यांचा स्वभाव कायम राहतो त्यांना आयुष्यभर जपा. मित्रांनो, आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि यश येतं जातं, पण तुमच्या कठीण काळात जो तुमच्या सोबत उभा राहतो त्याला कधीही गमावू नका. कारण जगात गर्दी करणारे खूप असतात, पण आयुष्यभर साथ देणारे फार कमी असतात. रंग बदलणाऱ्या माणसांपासून सावध राहा, पण मनापासून
साथ देणाऱ्या माणसांना नेहमी जपा. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.